नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या आपण एका मुद्द्यावर बोलायचं ते म्हणजे दूध व्यवसायात आता बरेच युवा पिढी यायला लागल्यात दूध व्यवसायात. तर मित्रांनो, काय विषय आहे, जर तुम्ही दूध व्यवसायात येत असाल ही चांगलीच गोष्ट आहे, प्रॉफिट पण यात भरपूर आहे मित्रांनो. पण विषय कसा मित्रांनो, दूध व्यवसाय हा टीम वर्कचा व्यवसाय आहे. तर मित्रांनो, ते करते कसं, तर मित्रांनो, जर तुमच्याकडे जर 10 ते 15 जनावर किंवा 20 जनावर असतील, मॅक्झिमम जरी 5 जरी जनावर असले तर मित्रांनो त्याच्यात टीम वर्क लागते. तुम्ही एकटे सगळ्या गोष्टी करू शकत नाही. धारा काढणे, शेण काढणे, जनावरे गोठा धुणे किंवा चारा आणून कुट्टी करून त्यांना घालणे, हे पूर्ण दिवस जातो त्यात. होऊ शकत नाही मित्रांनो. जर तुमच्याकडे जर घराची पूर्णपणे तुमच्याशी सहमत असतील गोठा करण्याशी, आणि जर तुम्ही जर सगळे घरची जर मिळून जर तुम्ही टीम वर्क करत असाल तर भरपूर प्रॉफिट राहतं मित्रांनो. आणि जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर कामगाराच्या याच्यावर करत असाल तर तुम्ही हे प्रॉफिट राहत नाही. कुठं जर दूधधंदा ह्या व्यवसाय लॉसमध्ये यायला लागतो मित्रांनो. तर जर तुमच्या घरच्यांची जर तुम्हाला जर साथ असेल तर तुम्ही या धंद्याकडे तुम्ही 100% वळू शकता. तुम्हाला या धंद्यात सक्सेसफुल तुम्ही होता. जर मित्रांनो, जर कसं आहे, जर तुम्ही टीम वर्क जर करत असेल, जर टीम वर्क मिळून जर तुम्ही एक जण 2 जण वैरणीला गेले, बाकीच्यांनी घरातल्याकडे शेण, धारा, गोटा, जनावरे धुणे म्हणा, ही बऱ्यापैकी सगळ्या जर घेत असेल मॅनेजमेंट, तर तुम्ही या धंद्यात करू शकता. मित्रांनो, या दूध धंद्यात कसं आहे, हार्डवर्क जास्त आहे मित्रांनो. आता जर तुम्ही बघायला गेला तर तुम्ही आता साधं जर तुम्ही वैरणीला जर गेला सकाळचं, तर मित्रांनो 8 वाजताच एवढं ऊन लागत आहे की पूर्ण कपडे भिजतात. वैरण काढतो, वैरण काढून जाण्यातनं बाहेर ओढवून टाकायची, तिकडे हिता आणायची, कुट्टी करायची, ते पूर्ण म्हणजे अंगाचा पूर्ण पिळून काढते आहे. एवढं आता सध्या हे आहे, टेम्परेचर ऊन जास्त लागत आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर या धंद्यात जर येत असाल तर पहिला तुमच्या घरच्यांशी बोला, सहमती घ्या, तुमचं सहमत आहेत का बघा, त्यांची तुम्हाला मदत मिळणार आहे का बघा, तरच तुम्ही या धंद्याकडे वळा मित्रांनो. हा जो धंदा आहे आपल्याला प्रॉफिट होता खूप चांगला आहे मित्रांनो. तुम्ही जर ह्या गोष्टीची सहमत असेल तर नक्की तुम्ही यात येऊ शकता मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.